पुढची बातमी। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आज शिवसेनेकडून विधान परिषदेच्या आमदारकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बच्चू कडू त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करणार असून प्रहार सामाजिक संघटना म्हणून कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना शिवसेनेकडून मंत्रिपद दिलं जाणार असल्याचंही कळतंय। तर रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक झाली। शिवसेनेत बच्चू कडूंकडे मोठी जबाबदारी दिली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, बच्चू कडू हे आज शिवसेनेकडून विधान परिषदेच्या आमदारकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? हो, निश्चितच अखेर बच्चू कडू यांना शिवसेनेची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे। काल उशिरा शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदेसह काही महत्त्वाचे नेते आणि बच्चू कडू यांच्यात काल रात्री बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बच्चू कडू आज नामांकन अर्ज आपला दाखल करणार हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे बच्चू कडू हे आपले राजकीय पक्ष जो शिवसेना प्रहार जो राजकीय पक्ष आहे हा शिवसेनेत विलीन करणं असं समजते। मात्र प्रहार जी सामाजिक संघटना आहे ही सामाजिक संघटना मात्र कायम राहू शकते, कारण बच्चू कडू यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात जी आहे ती शिवसेनेकडूनच केलेली होती। मात्र आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा देखील त्यांच्यावर दबाव असल्यामुळे काल उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी देखील पक्ष विलीनीकरणाची अट जर असेल तर काही हरकत नसल्याचं बच्चू कडू यांच्याकडे सुतवाच केलं। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे महत्वाचे जे शिंदे सेनेचे नेते आणि बच्चू कडू बैठक झाली आणि बच्चू कडू यांच्यावर विदर्भातली मोठी जबाबदारी देखील देण्याचं जे आहे ते ठरलेलं आहे। कारण विदर्भात शिवसेनेची ताकद जी आहे ती म्हणावी तेवढी मोठी नाही आहे। ज्यांना आतापर्यंत त्यांनी शिवसेनेकडून मंत्रिपद दिले ते देखील त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर निघायला तयार नाही। अशा वेळी बच्चू कडू सारखा एक तडफदार आणि आक्रमक नेता जो आहे तो शिवसेनेला मिळत, त्यामुळे निश्चितच शिवसेनेची ताकद देखील वाढणार आहे। त्यामुळे बच्चू कडू आज शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरतील, त्यानंतर 6 महिन्यानंतर बच्चू कडू यांना मंत्रिपदाची देखील ऑफर जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे बच्चू कडू हे आपला राजकीय पक्ष जो आहे प्रहार तो विलीनीकरण करतील, मात्र त्यासोबतच सामाजिक संघटना म्हणून जी आहे प्रहार ती कदाचित वेगळी राहू शकते अशी सूत्रांची माहिती मिळालेली आहे। ठीक आहे संजय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।